होतो, 12 वर्ष झाली. मी 77 वय आहे माझं. आणि मी टेल्कोमाय सर्व्हिसला होतो, 38 वर्ष सर्व्हिस केली. आता मुले IT मध्ये आहेत दोन्ही. एक टेक महिंद्राला सिनियर मॅनेजर आहे, एक अकाउंटमध्ये आहे. 2-2 लाख रुपये पगार आहेत. मी सेवा म्हणून काम करतोय. तर माझी स्वतः गाडी घेतलेली, पिंपरीत 5 वाजता पहाटे जातो. किती हे असतील गायी असतील इथं? 200 गाई आहेत. 200 गायी इकडे पण आहेत. मग तुम्ही त्या सगळ्यांना सांभाळता कसं, म्हणजे एवढ्या 200 गायी आहेत आणि सगळे लोक प्रत्येक जण मदत करतात. हां. तुम्ही आला तुम्ही मदत करता, असे 200 लोक आहेत. हां हां ती मदत ते करतात. ते म्हणजे ते येतात स्वतःहून तुम्हाला मदत स्वतःहून करायला. येतात. ते सकाळी चारा घालतात बघा. हां, हां. व्हिडिओ शूटिंग करायचं असेल तर चारा हो. घालताना करेल. हो. मी फक्त हे कापून देणं आणि आलेल्या लोकांना देणं, त्याचे पैसे देतात मला. हे 10 किलोचं आहे, साधारण 250 रुपयाला आहे. तुम्ही घालताना जरी तुमचे फोटो काढले तरी चालू शकेल. चालेल. हे भागवत म्हणून नाही. ओके. नमस्कार काका. हे इकडे काम करतात, या इकडे जा. हे एक्सपायरी डेट झालेले पीक असतं. हां ते अर्ध भरड काढतात. सांगा माहिती. अर्ध भरड काढतात, भिजून धान्य येतं, भिजवतात आणि काही धान्य देतात. काय काय याला कीड वगैरे असते, मग ती कीड आम्ही स्वच्छ करतो चाळण्याने, स्वच्छ करून गिरणीमध्ये असं भरड काढतो आणि हे गायींना भिजायला घालून भिजवून घालतो. अच्छा. गायींना ते भिजवूनच का घालायचं असतं लाईक? भिजूनच घालावं लागतं, नाही तर हे ना असं घातलं ना कोरडं सगळं शेणामधून तसंच येतं. अच्छा. मी ते पचत नाही, पचायला पाहिजे. भिजलेलं असलं की मग पनीर. अच्छा. तुमच्याकडे समजा एखादी गाय असेल, इथं तिचे झालेली असतील आणि आता काही उपयोग नाही, तुम्ही काय करता, कसायला देऊन टाकता. कसायला देऊ नका. आम्ही म्हणतो आमच्याकडे द्या, आम्ही सांभाळतो, आम्ही खायला घालतो, तुम्ही काही देऊ नका. पण गाय कसायला देऊ नका. ह्या ज्या गायी आहेत त्या सगळ्या कसायाकडून सोडून आणलेल्या आहेत. एक चांगलं डिपार्टमेंट कुठे पकडलं की आम्हाला फोन करतात, इथं आणून सोडतात गाई. बजरंग दलाचे लोक आहेत, ते भागवत काम करतात. हे 3 वेळा येतात, सकाळी 2 तास, संध्याकाळी दुपारी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. इथं धूर करणं, गाईंना डास पकडणे, हे त्याचं काम. हे बारीक बारीक सारीक काम आहेत ते हे करतात. दान पण करतात. शिक्षण बाहेर. हां आता तर रिटायर. ओके. एवढा वय असून पण तुम्ही सगळे मदत करताय, हे जे आम्हाला. दुपार संध्याकाळ 2-2 तास. हां आपला जेवढा मोकळा वेळ आहे तो सगळा इथे निघतो. रिटायर लोकांचे गप्पा मारण्यापेक्षा हे करण्यापेक्षा किंवा इकडं कुठंतरी TV बघत आपल्याकडे जे शेण येतं आता एवढं शेण जे येतं तर त्या शेणाचं तुम्ही काय खतासाठी वापरतो. लोक विकत घेतात, पैसे देऊन घेतात. ते सोन्यासारखं भाव येतात. शेण सोनच खत म्हणजे कसं, ते धुवून उजलं की ते काळं पडतं, त्यातून ते गोळा करून हे करतात. अच्छा. कारण शेणखत शहरातल्या माणसाला माहीत नसतं, ते सगळी शेण घालतात ते. आणि शेण घातलं तर शेण उष्ण असतं, झाडं मरतात. ते थोडं कुजायला लागतं, त्याची प्रक्रिया व्हायला लागते. तुम्ही त्याला ते बायोगॅससाठी वापरता का? बायोगॅससाठी वापरता. काही वेटरनरी डॉक्टरची विजिट असेल, वेटरनरी डॉक्टरची विजिट असेल. आम्ही त्यांना बोलवतो की येतात. अच्छा. कधी काय आजारी पडली, काय आली तर येतात. ते फक्त औषधाचे पैसे घेतात. हे बदरे म्हणून आहेत, हे 24 तास इथं काम करतात, इथंच राहिले आहेत आणि लहानपणापासून इथं शिक्षण झालं, ग्रॅज्युएट झालेले आहेत ते. पण एकटे सांभाळतात, सगळ्यांना कंट्रोल करतात, कामं वाटून देतात. त्यांचं काम हे प्रत्येकाला काम वाटून द्यायचं, हे त्यांचं काम आहे. एक टीम लीड आहे. हां, विशेष ते आणि मुलगा असं इथं राहतात, त्यांना राहायला जागा दिली आणि कमी याच्यावर काम करतात. म्हणजे सेवा म्हणून हा प्रकार आहे. बद्रीनाथ विदर्भातले आणि लहानपणापासून इथे शिकले आणि शिकले ग्रॅज्युएट झाले, तरी त्यांना ही इच्छा झाली की मी गाईसाठी काही करू शकतो. म्हणजे ते पूर्ण वेळ इथं राहतात. हे त्यांचे मिसेस, लहान मुलगा आहे 5 वर्षाचा, तोही मदत करतो. गुरुकुलमध्ये एक गाय आल्यापासून सगळं कंट्रोल करतात. सगळीकडे लक्ष ठेवणं, रात्री अपरात्री काही हे झालं तरी गावात जाऊन गाईची डिलिव्हरी करणं, गाईला औषध देणं, हे सगळं काम करते. डॉक्टरला बोलवणं, इथं डॉक्टर येतात, गुरांचे डॉक्टर, त्यांच्याकडे नंबर असतात. चारा मागवायचा असेल हे मागवतात, फोन करून 10 ठिकाणून चारा येतो.
आज 200 गाईंना चारा द्यायचं, कमीत कमी एका गाईला 10 किलो लागतं, कमीत कमी. खातच असतात ते सारखे. आणि 12 ते 4 आपण बंद का ठेवतो, तर ते खाल्लेलं थोडंसं चरण्यासाठी त्या हे करतात, रवंत करतात. रवंत करायला वेळ पाहिजे. आपण सारखा टाकत राहिलं, खात राहिलं तर अजीर्ण होईल, त्यांना त्रास होईल. म्हणून 12 ते 4 आपण बंद ठेवलेलं आहे. लोक म्हणतात बंद का ठेवलंय, 12 ते 4 त्यांना विश्रांती मिळते. सगळ्या बसलेले असतात आणि रवंत करत असतात. त्या देशी गाई रवंत करतात, दुसऱ्या संकरित गाई रवंत करत नाहीत. त्यांना वाशिंड नसतं, या गाईंना वाशिंड असतं. ही सगळी माहिती आम्ही यांच्याकडून शिकलो. शेतीकडनं कांदा उचलतंय सगळं हा. आणि हे सगळं पाणी धुवून बिवून काका 10 ते स्वच्छ 15,000 रुपये महिन्याला आमच्याकडे जमा करते काय, अच्छा. आणि स्वतः एवढं सगळं काम करते. म्हणजे ह्या वयामध्ये एवढं काम करणं सोपं नाही, हा ते तर आहेच. तरी हे करताय. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त सेवा यांची आहे. हो एवढं काम करणं मी करत नाही, मी तरुण आहे पण मी करू शकत नाही. हा. हिने किती काम करताय यांना माहिती. ते तर आहेच. आम्ही बघतो ना आमच्या डोळ्याने, लय काम करतं, लय आम्ही म्हणजे पण लय. आता योगदान देऊ असल्या गोष्टीत. आम्ही पण हे यायचं बघा, खूप चांगलं तुम्हाला प्रयत्न भेटून करतो. द्यायचं, सकाळी कटिंग करता तेव्हा या तुम्ही. काका तुमच्या हाताने 15-20 मिनिटं तुमच्या सावाचं जा.